नमस्कार मित्रांनो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्य सरकारने 3 दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या उर्वरित कार्यक्रमात महत्त्वाचे बदल केलेले आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार आता 5 फेब्रुवारी ऐवजी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने 13 जानेवारी 2026 रोजी या निवडणुकाचा मूळ कार्यक्रम जाहीर केला होता. उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे आणि चिन्ह वाटप यासारख्या प्रक्रिया या आधीच पूर्ण झाल्या आहेत. मात्र 28 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्र्याचे विमानाच्या अपघातात निधन झाल्याने 28 ते 30 जानेवारी या काळात राज्यात दुखवटा पाळला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी नंतर केवळ 2 आठवड्याची मुदत दिली असली तरी सध्याच्या स्थितीचा विचार करून आयोगाने 2 दिवसाचा बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे उमेदवारांना 2 दिवसाचा अतिरिक्त प्रचारासाठी काळ मिळणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आता मतदान हे 2 दिवसांनी पुढे ढकलले गेले आहे. त्यामुळे उमेदवारांना जाहीर प्रचारासाठी 5 फेब्रुवारीच्या रात्री 10 वाजेपर्यंतची मुदत मिळणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 9 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे आणि त्यानंतरच निवडणूक क्षेत्रातील आचारसंहिता ही संपणार आहे. या सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी 31 जानेवारी 2026 रोजी या सुधारित कार्यक्रमाची अधिकृत सूचना प्रसिद्ध करणार आहेत. त्यानुसार 7 फेब्रुवारीला हे मतदान होणार असून 9 फेब्रुवारीला हे मतमोजणी होणार असल्याचे राजपत्रात जाहीर केलेले आहे. धन्यवाद.